श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामींच्या कृपेने आपला दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. तर नवीन वर्षातील पहिला सण आहे, तर सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. यंदा 19 मार्च 2026 वार गुरुवार आलेला आहे. या दिवशी गुढीपाडवा आलेला आहे. चैत्र शुक्ल प्रतिपदा या दिवशी सर्वजण आपल्या खिडकीमध्ये उंबरवट्यावर आणि आपल्या स्लॅबवर गुढी उभारत असतात. या दिवशी शेतामध्ये नवीन बहार आलेला असतो. या दिवशी नवीन वर्षाची सुरुवात केली जाते, म्हणून या सणाला गुढीपाडवा हा सण म्हटला जातो. तर गुढीपाडवा हा सण जो आहे तर तो 3.5 मुहूर्तापैकी एक मोठा सण म्हणून ओळखला जातो. हा एक शुभ मुहूर्त आहे. प्रत्येक लक्ष्मीपूजन असेल किंवा मकर संक्रांत असेल, या पद्धतीने हा सण साजरा केला जातो. जेवढं या सणाला महत्त्व दिलं जातं तसंच गुढीपाडवा या सणाला महत्त्व दिलं जातं. या दिवशी नवीन वस्तू खरेदी करणे, वाहन खरेदी करणे, जागा खरेदी करणे, सोने चांदी खरेदी करणे खूप शुभ म्हटलं जातं. ह्या वस्तू जर तुम्ही या दिवशी खरेदी केल्या तर या वस्तू खरेदी केलेल्या आहेत तर ही मोडण्याची गरज तुम्हाला भासत नाही. यामध्ये सतत बरकत होत असते. त्याच पद्धतीने लग्न करणे किंवा वास्तुशांती करणे किंवा एखादे मंगल कार्य याचे नियोजन करणे किंवा नवीन जागा खरेदी करणे, नवीन व्यवसाय दुकान चालू करणे, गृहप्रवेश इत्यादी कामासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. कारण हा दिवस विजयाचे प्रतीक म्हणून ओळखला जाणाऱ्या या सणाला गुढीपाडवा हा सण खूप महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी भगवा, पिवळा, लाल, हिरवा या रंगाची साडी असेल किंवा या रंगाच्या बांगड्या असेल किंवा एखादं वस्त्र असेल तर गुढीसाठी निवडणे अत्यंत फलदायी आहे. त्याचबरोबर कोणत्या रंगाची साडी घालावी व या दिवशी काय करावे, काय करू नये, उंबरवट्यावर कोणती वस्तू ठेवायची आहे आणि या दिवशी लक्ष्मी देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी कोणत्या वस्तू आणायच्या आहेत, याचा संपूर्ण व्हिडिओ मी एका व्हिडिओद्वारे सांगितला आहे. तर तो व्हिडिओ संपूर्ण पहा. गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये सोन्यापेक्षाही अतिशय मौल्यवान वस्तू आणल्या जातात. गुढीपाडवा हा सण वर्षातून एकदाच पहिला सण म्हणून ओळखला जातो, जे नवीन वर्षाची सुरुवात करत असतो. नवप्रतिपदेपासून हा सण चालू होतो. धार्मिक मान्यतेनुसार शुभ आपण ज्या गोष्टीला मानत असतो त्यातल्या त्यात सणासुदीच्या दिवशी आवर्जून घरामध्ये ह्या वस्तू विकत घेऊन अशा पद्धतीने ठेवल्या जातात. गुढीपाडव्याच्या दिवशी सोन्यापेक्षाही अतिशय मौल्यवान अशा वस्तू 7 वस्तू घरी आणायच्या आहेत किंवा यामधली तुम्ही एक वस्तू घरामध्ये आणली तरीही चालेल. तर ही एक वस्तू आणलेली असेल तर घरामध्ये 24 तासामध्ये धन समृद्धी येईल. घरामध्ये दारिद्र्य आहे तर ते कमी होऊन घरात पैसा येईल, सुख समृद्धी लाभेल. 7 पिढीचे दारिद्र्य दुःख गरिबी नावालाही उरणार नाही. एका रात्रीतून आयुष्याचं सोनं होईल. करोडाच्या कर्जातून तुमची मुक्तता होईल. तुम्ही या दिवशी काहीही नाही केले तरीही चालेल किंवा आमोशा पाळली नाही तरीही चालेल, पण आवर्जून सोन्यापेक्षाही अतिशय मौल्यवान ही वस्तू घरामध्ये आणायची आहे, जी माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये आकर्षित करत असते. ही वस्तू घरात आणल्याने घरात सुख समृद्धी आणि सौख्य आपल्या घरामध्ये नांदत असते. सतत आपल्या घरामध्ये ज्या पैसे आहे तर तो येत असतो. अशी कोणती वस्तू आहे व कोणत्या वेळी आणायची आहे, तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये जय महालक्ष्मी किंवा श्री स्वामी समर्थ हा मंत्र लिहायला विसरू नका. तर आता कोणत्या वस्तू आहेत, तर ह्या घरामध्ये जेव्हा आपण आणतो तेव्हा माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहते, पैसा घरामध्ये येतो आणि आपल्या कुटुंबामध्ये दारिद्र्य नावालाही उरत नाही. अडचणी दुःख गरिबी दूर होते. तर आता पहा, सर्वात प्रथम या दिवशी लवकर उठायचं आहे. लवकर उठल्यानंतर अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला आवर्जून गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंबाच्या पानाला खूप महत्त्व दिलं जातं. आपल्या अंगातील जी हळदीताप आहे, दररोज आपल्या अंगामध्ये जी ताप असते तर ती कमी करण्यासाठी, त्याचबरोबर अंगामध्ये असणारी नकारात्मकता असेल, दुःख असेल, मन एकाग्र हवं तुम्हाला असं वाटत असेल तर कडुलिंबाच्या पाण्याने नकारात्मकता दूर करण्याचं साधन कडुलिंबाला म्हटलं गेलेलं आहे. सकारात्मकता शोषून घेण्याचं काम कडुलिंब करत असतो. म्हणूनच कडुलिंबाचे पाने जे आहेत तर ते उकळत्या पाण्यामध्ये टाकून त्यामध्ये थोडेसे तीळ टाकून अंघोळीच्या बादलीमध्ये हळद टाकून थोडंसं जे जे पान आहे तुळशीचं ते टाकून आंघोळ करायची आहे. त्यानंतर आपल्याला या दिवशी लाल पिवळा हिरव्या रंगाची साडी घालायची आहे.
मुख्य उंबरवट्यावर आपल्याला सर्वात प्रथम आंब्याचं तोरण बांधायचं आहे आणि घरातील सर्व देवघरामध्ये देवांची अशा पद्धतीने पूजा करायची आहे. तर घरातील देवपूजा कशा पद्धतीने करायची आहे, तर सर्व देवांची आपल्याला पूजा करत असताना जल अभिषेक दुधाने, दह्याने, पंचामृताने करायचा आहे. सर्वात प्रथम आपली जी कुलदेवी आहे किंवा घरामध्ये जर आपल्या कुलदेवताचे टाक असेल तर त्याची आवर्जून अशा पद्धतीने पूजा करायची आहे. कारण हे खूप महत्त्वाचं आहे. जर या दिवशी वेळ असेल तर आवर्जून 108 वेळा 99 मंत्र म्हणत असताना आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे. या दिवशी आवर्जून श्री विष्णुदेवाय नमः, ओम गण गणपते नमः, ओम त्र्यंबकम गजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम पूर्वारूपमी प्रबंधना तन और मोक्ष यमामृतम. हा जो मंत्र आहे तर हा महादेवाला खूप प्रिय असणारा मंत्र आहे. कारण हा मंत्र म्हटल्याने आपल्यावर कोणतेही संकट येत नाही. ओम कुलदेवताय नमः, श्री खंडोबा देवाय नमः हा मंत्र म्हटल्याने घरामध्ये योग्य वेळात मुलाचं लग्न ठरते, व्यवसाय चांगला चालतो आणि कोणत्याही कामामध्ये त्याला यश मिळते. त्याच्यावर कधीही वाईट संकट विघ्न येत नाही, शत्रुपीडा लागत नाही. म्हणून आवर्जून तुम्ही या दिवशी आपल्या कुलदेवतेचा या मंत्राचा जप नक्की करायचा आहे. एक माळ जप केला तर वर्षभर आपल्या घरामध्ये धन, समृद्धी, पैसा हा कधीच कमी पडत नाही. संकट, वादळ येत नाही, शत्रुपीडा, नकारात्मकता होत नाही. जर तुम्ही टाक बनवलेले नसेल तर या दिवशी आवर्जून बनवून घ्यावेत आणि अशा पद्धतीने पूजा करावी. नवीन टाक जर बनवायचे असेल तर तुम्ही पाडव्याच्या अगोदर बुधवारी या दिवशी तुम्ही बनवून आणू शकता आणि पाडव्याच्या अगोदर जर घरी आणले तर एखाद्या धान्यामध्ये वाटीमध्ये ठेवायचे आहे. नंतर पाडव्याच्या दिवशी याची विधीनुसार पंचोपचारी पूजा करायची आहे. तर या दिवशी कलशाची स्थापना जर इतके दिवस आपल्या देवघरामध्ये केली नसेल तर आवर्जून गुढीपाडव्याच्या दिवशी कलश स्थापना आपल्या मंदिरामध्ये, देवघरामध्ये करावी. या दिवशी कलशाची स्थापना केल्याने आपल्या घरामध्ये भरभराट होते. कारण जे कलश आहे तर आपल्या कुलदेवीचं स्वरूप म्हटलं गेलेलं आहे. तिच्या नावाने हा कलश आपण मांडू शकता. मंगळवारी किंवा शुक्रवारी किंवा रविवारी जो तुमच्या कुलदेवतेचा वार आहे तर त्या वेळेमध्ये आपल्याला यातील पाणी जे आहे तर ते बदलायचं आहे. स्वच्छ तांबा धुवून घ्यायचा आहे. यातील पाणी जे आहे तांब्यामध्ये 8 दिवस तुम्ही 2 दिवस ठेवलेलं आहे तर ते सर्व घरामध्ये शिंपडायचं आहे. आणि बाकीचं राहिलेलं पाणी तुळस सोडून किंवा तुळशीलाही अर्पण करू शकता. पण खूप दिवसाचा आहे त्यामुळे आपण दुसऱ्या झाडाला अर्पण करायचं आहे. तर हा दिवस खूप शुभ मानला जातो. गुढीपाडवा असल्यामुळे या दिवशी घटस्थापना केलेल्या देवीची पूजा करत असतात. तर कलशस्थापना करणे अत्यंत शुभ मानले जाते. ज्या कलशामध्ये नारळ ठेवलेला असते त्या नारळावर जेव्हा कोंब येतो तेव्हा घरामध्ये बरकत येते आणि घरामध्ये पैसा हा कधीच कमी पडत नाही. घरामध्ये बरकतसुद्धा येत असते. असं म्हणतात की देवघरामध्ये तर कलश नसेल तर आपली कुलदेवी प्रसन्न होत नाही. कारण कलशाशिवाय मंदिर नाही असं म्हटलं जातं. आणि या दिवशी देवीला आवर्जून फुटाणे, गूळ, खोबरा हा नैवेद्य दाखवायचा आहे गुढीपाडव्याच्या दिवशी. यामुळे घरामध्ये आनंद, गोडवा आणि आपण जे जेवण करतो त्या जेवणामधून आपल्याला विषबाधा कधीच होत नाही. म्हणून नैवेद्यामध्ये वरण, भात, भाजी, पोळी, खीर, श्रीखंड, पुरी, पुरणाचा स्वयंपाक हा नैवेद्य ठेवला जातो या दिवशी गुढीला. या दिवशी आवर्जून 7च्या नंतर आपल्याला पूजा करायची आहे गुरुवारी. कारण 7 वाजेपर्यंत अमावस्या आहे त्यामुळे आपल्याला पूजा ही 7 नंतर करायची आहे. तर पहा या दिवशी आवर्जून एखादं झाड आपल्या दारामध्ये लावावं. गुलाबाचं झाड लावू शकता किंवा माता लक्ष्मीला जे आवडते जे म्हणजे तुळशीचं झाडही तुम्ही एखाद्या कुंडीमध्ये लावू शकता. तर माता लक्ष्मी घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात राहत असते. त्यानंतर या दिवशी आवर्जून माता लक्ष्मीला आणि तुळशी माताला प्रसन्न करून घेण्यासाठी एक आपल्याला जो काळा दगड असतो ज्याला शालिग्राम म्हटलं जातं तर हा दगड जो आहे तर हा माता लक्ष्मीला घरामध्ये खेचण्याचं काम करत असतो. तर हा शालिग्राम दगड जो आहे तर तो श्री हरिविष्णूचा स्वरूप म्हटलं गेलेला आहे. तर हे घरामध्ये आणून त्याची पंचोपचारी पूजा करून तुळशीच्या कुंडीमध्ये आवर्जून ठेवायचं आहे. कारण या दिवशी आपण माता लक्ष्मीची प्राणप्रतिष्ठा करत असतो. तुळस आणि शालिग्राम घरामध्ये नक्की असावे. उजव्या साईडला तुळशीला ठेवावे आणि तुळशीच्या कुंडीमध्ये शालिग्राम हे विष्णूचं स्वरूप आहे तर याची पूजा करून तिथे ठेवावे. तुळशीला पवित्र आणि आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी आणून देण्याचं आनंदाचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं. जेव्हा तुळस सुकत असते तेव्हा आपल्या घरामध्ये काहीतरी अडचणी येतात, पैसा कमी पडतो, तेव्हाच तुळस जी आहे तर ते आपलं संकट आलेलं आहे तर ते ओढून घेण्याचं काम करत असते. त्यामुळेच तुळस सुकलेली किंवा सुकलेले पान दिसायला लागतात. त्याचबरोबर या दिवशी
जर तुम्ही गणपती बाप्पाची मूर्ती आणत असाल किंवा अन्नपूर्णा मातेची मूर्ती आणत असाल, लक्ष्मी मातेची मूर्ती आणत असाल तर आवर्जून एक मूर्ती का होईना तर आवर्जून गुढीपाडव्याच्या दिवशी खरेदी करून आणावी. जसं की पैशाने वस्तू घेतली जाते तसंच आपण माता लक्ष्मीची जर मूर्ती या दिवशी आणत असाल तर आपल्या घरामध्ये पैसा हा खेचला जातो. त्यामुळेच आर्थिक समस्या दूर होतात, अडचणी संपतात. बरेच जणांना सोनं चांदी खरेदी करणं होत नाही, कारण सोन्याचा भाव चांदीचा भाव एवढा वाढलेला आहे की 1 ग्राम सोनं घेणे शक्य होत नाही, ते खरेदी करू शकत नाही. पण ज्यांच्याकडे घरामध्ये खाण्यापिण्यासाठी पैसे नाहीत तर ते सोनं कसे खरेदी करणार. म्हणूनच सोन्याहूनही अतिशय मौल्यवान अशी वस्तू जी आहे तर ती आपण 10 ते 20 रुपयामध्ये आपण घरामध्ये आणून खरेदी करून ठेवू शकता. त्याची अशा पद्धतीने प्राणप्रतिष्ठा आपल्या घरामध्ये बरकत आणून ही वस्तू देऊ शकतो, म्हणून पैसा घरामध्ये आणून देऊ शकतो. यामधील पहिली वस्तू आहे ती म्हणजे हळदी कुंकू. सर्व मंगल कार्यालयामध्ये सर्व शुभ कार्य असेल किंवा कोणतीही पूजा असेल तर हळदी कुंकू शिवाय पूर्ण होत नाही. यामुळे सौभाग्याचा अलंकारही हळदी कुंकाला म्हटलं गेलेलं आहे. तर आवर्जून गुढीपाडव्याच्या दिवशी तांदूळ, चणा डाळ, हरभरा डाळ, साखर, खोबरं, फुटाणे, लाह्या ह्या वस्तू खरेदी करणे शुभ म्हटलं जाते, लाभदायी म्हटलं जातं. या वस्तू जर तुम्ही खरेदी केल्यात तर अन्नधान्याचा साठा, ह्या वस्तू खरेदी केल्याने अन्नधान्याचा साठा हा कधीच कमी पडत नाही, लक्ष्मी देवीचा आशीर्वादही लाभत असतो. आणि या दिवशी ह्या वस्तू ज्या आणतो आपण तर त्यामुळे होते काय तर लक्ष्मी देवीच्या कृपेचे प्रतीक म्हटलं जातं या वस्तूला. पाडव्याच्या दिवशी जर तुम्ही काही धान्य घरामध्ये आणत असाल, अन्नपूर्णा देवी घरात वास करत असते. यामुळे 24 तासामध्ये वर्षानुवर्ष घरामध्ये 33 वर्ष घरामध्ये धन धान्य याची बरकत होत असते, सुख समृद्धी लाभत असते. जर तुमच्या घरामध्ये हे धान्य अवेलेबल असेल तरीही आपल्याला घरामध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी थोडं का होईना पण धान्य खरेदी करून आणायचं आहे. तर गुढीपाडव्याच्या दिवशी हे धान्य घरामध्ये आणून आपल्या धान्यामध्ये मिक्स करायचं आहे. या दिवशी तांदूळ आणा, गहू आणा, ज्वारी आणा. तर ज्या दिवशी तुम्ही धान्य आणलेलं आहे तर त्या दिवशी माता लक्ष्मीचं एक आपण दिवा लावायचा आहे. माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी एक दिवा लावायचा आहे. तर दिवा लावत असताना काय करायचं आहे तर जेवढीही धान्य तुम्ही आणलेले आहे तर एका प्लेटमध्ये स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यावर आपल्याला हे सर्व धान्य जे सप्तधान्य आपण म्हणत असतो तर ते ठेवायचे आहेत. आणि त्यावर एक शुद्ध तुपाचा दिवा लावून माता लक्ष्मीच्या फोटोसमोर आपल्याला हा दिवा प्रज्वलित ठेवून दुसऱ्या दिवशी प्रत्येक धान्यामध्ये हे धान्य मिक्स करायचे आहेत. गुढीपाडव्याच्या दिवशी हे धान्य विकत केल्याने अन्न संपन्न आणि अन्नपूर्णा देवीचा कृपा आपल्यावर राहत असते. त्यानंतर दुसरी वस्तू आहे ते म्हणजे माता लक्ष्मीचं नाणं किंवा कुबेर यंत्र. ह्या दोन्ही वस्तू अशा आहेत की माता लक्ष्मीला घरामध्ये खेचत असतात. पैसा, समृद्धी, घरामध्ये आनंद टिकून राहतो, कधीच पैशाची कमतरता आपल्याला भासत नाही. म्हणूनच ह्या वस्तू ज्या आहेत जर आपण घरामध्ये आणल्या तर व्यवसायात बरकत होते, घरामध्ये पैसा हा खेचला जातो, आर्थिक समस्या दूर होतात. तर लवकरच रामनवमी येणार आहे, हनुमान जयंतीसुद्धा येणार आहे. या दिवशी धनधान्य संपत्ती वैभव आपल्या घरामध्ये टिकून राहण्यासाठी प्रत्येक शनिवारी काही ना काही उपाय केले जातात किंवा कुबेर देवताची पूजा आपण दर गुरुवारी करत असतो. तर माता लक्ष्मीचे नाणे आहे त्यावर लक्ष्मी माता विराजमान आहे. तर त्याची पूजा अक्षय तृतीया गुरुवार लक्ष्मीपूजन जे गुरुवार आहे तर त्या दिवशी या सणाच्या दिवशी केली जाते. या सणाच्या दिवशी हे आवर्जून आणलेल्या ज्या वस्तू आहेत तर त्या विधीनुसार अभिषेक करून पूजन केले जाते. माता लक्ष्मीला कवडी खूप प्रिय आहे. ही कवडी जी आहे तर घरामध्ये बरकत आणून देण्याचं काम करतो, पैसा घरामध्ये खेचत असते. म्हणून या दिवशी लक्ष्मी मातेला आवडणारे जे तोरण आहे कवडीचं तोरण 250 ते 300 रुपयामध्ये सहज तुम्हाला मिळून जाईल. तर या दिवशी आणून आपल्या मुख्य उंबरठ्यावर लावायचं आहे. यामुळे नजर दोष किंवा घरामध्ये येणारी व्यक्ती आहे घरामध्ये नजर लावून जात असेल तर ती नजर बांधा कमी होते. म्हणून कवडीचं तोरण आवर्जून आणायचं आहे आणि मुख्य प्रवेशद्वारावर लावायचं आहे. या दिवशी कुबेर देवताची पूजा करून आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे. या दिवशी गुढीपाडव्याच्या दिवशी थोडीशी पूजा करून 2 तासाने आपल्याला तिजोरीमध्ये ठेवायचं आहे. आणि देवघरामध्ये कुबेर देवताची मूर्ती आवर्जून ठेवली जाते, मंदिरामध्ये ठेवू नका.
आणि पहा, या दिवशी नवीन झाडू खरेदी करून आणायचा आहे, ज्यामुळे घरातील जेवढी नकारात्मकता आहे तर ते झाडूने दूर होते. आपल्या घरातील जे वास्तुदोष आहे, निगेटिव्हिटी आहे, तर ते दूर करण्याचं काम झाडू करतो. माता लक्ष्मीचं जे स्वरूप आहे तर हे झाडूमध्ये आहे. आपल्या घरातील जी दारिद्र्य आहे, अलक्ष्मी आहे, तर ती बाहेर काढण्याचं काम झाडू करत असतो. तर या दिवशी सोने चांदीचं जेवढं महत्त्व आहे, तसंच माता लक्ष्मी ज्या जागेवर विराजमान आहे, जसं की सोन्याचा शिक्का जो आहे, तर या दिवशी चांदीचा शिक्का किंवा सोन्याचा शिक्का आणून त्याची पूजा करू शकता. पहा, पण झाडू हा माता लक्ष्मीचं स्वरूप आहे. जेवढं सोन्याला आणि चांदीला महत्त्व दिलं जातं, तेवढं झाडूला महत्त्व दिलं जातं. झाडू हा कधीही कोणाला दिसेल अशा ठिकाणी ठेवू नका. लपवून ठेवायचा आहे आणि त्याच्यावर कोणाची नजर पडणार नाही अशा आपल्याला ठेवायचा आहे, उभा ठेवायचा आहे, चुकूनही आडवा ठेवायचा नाही. तर या दिवशी धने किंवा गूळसुद्धा आपण खरेदी करून घरामध्ये आणू शकतो. जिथे माता लक्ष्मीची पूजा मांडलेली आहे, तर तिथे धने एका काचेच्या वाटीमध्ये किंवा स्टीलच्या वाटीमध्ये ठेवायचे आहे. दुसऱ्या दिवशी आपण हे धने उचलून एका कुंडीमध्ये टाकायचे आहेत आणि टाकत असताना 2 भाग करून टाकायचे आहेत. तर गूळ आहे तर सर्वांनी प्रसाद म्हणून ग्रहण करायचं आहे. ज्या दिवशी हे धने उगवतील त्या दिवसापासून तुमच्या घरामध्ये पैशाची बरकत चालू होईल. हे माता लक्ष्मीचं संकेत आहे. यामुळे आपल्या आरोग्यावर सुधार होतो आणि घरामध्ये सुखसमृद्धी येते. आणि धन जे आहे तर याला आकर्षित करण्याचं काम जे आहे, तर ते धनाचं अस्तित्व जे आहे तर ते धने मध्ये असते. धनत्रयोदशीच्या दिवशी गुळ आणि धने याचे पूजन केले जाते. तसंच आपल्या मुख्य उंबरवट्यावर दोन्ही साईडला माता लक्ष्मीची पावलं लागणार आहे. शुभ लाभ हे स्टिकर लावावं खूप महत्त्वाचं म्हटलं जातं. कारण यामुळे काय होते की घरामध्ये येणारी जी स्त्री आहे, कोणत्या वाईट नजरेने घरामध्ये येत असते किंवा तिच्या मनामध्ये काय आहे हे आपल्याला माहीत होत नाही. यामुळे मुलाला, पतीला आणि आपल्या घरामध्ये येणारी जी शत्रुपीडा आहे, नकारात्मकता आहे, तर ती आपल्या मुलांबाळाला लागत असते. यामुळे चिडचिड करत असतात, कोणत्याही कामामध्ये मन लागत नाही आणि लगेचच जे आरोग्य आहे तर ते बिघडते, ताप यायला लागते किंवा डोळे जळजळ करायला लागतात, आपल्याला दृष्ट लागत असते. म्हणून दोन्ही साईडला माता लक्ष्मीची पावलं लावावी. यामुळे आर्थिक समस्या, अडचणी दूर होतात. जेव्हा आपण उंबरवट्यावरून घरामध्ये प्रवेश करतो तेव्हा चुकूनही उंबरवट्याला आपला पाय लागेल तर चुकूनही स्पर्श पायाचा करू नये. असं म्हणतात की उंबरवटा जो आहे तर आपल्या घराचा पाया म्हणून ओळखला जातो. तर माता लक्ष्मीचं जे स्वरूप आहे तर उंबरवट्यापासून घरामध्ये प्रवेश आपल्या देवघरामध्ये करत असतात. घरात जेवढीही नकारात्मकता आहे तर ते दूर करण्याचं साधन जे आहे तर ते लाकडी उंबरवटा करत असतो. कधीही ओलांडून आपण आवर्जून याला यायचं असते घरामध्ये. तर या दिवशी तुम्ही देवघरामध्ये पूजा करण्यासाठी या दिवशी लाल, पिवळा, भगवा या रंगाचं वस्त्र आहे तर ते आणायचं आहे. हे जे वस्त्र आहे तर जेव्हा आपण पूजन करून एखादं जे वस्त्र आहे तर देवाखाली आपण पूजन करताना ठेवतो, तर ते सुद्धा एक सौभाग्य आणि समृद्धीचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं. तर या दिवशी घरामध्ये आणून आपल्या गोडीला आवर्जून लावायचं आहे आणि त्यानंतर आपल्या देवघरामध्ये याला आसन म्हणून देवघराच्या खाली देवघरामध्ये आपल्याला आसन ठेवून देव त्याच्यावर मांडायचे आहेत, स्थापन करू शकता. तर या दिवशी पोटली तयार करत असताना त्यामध्ये एक माता लक्ष्मीचं नाणं असेल तर ते ठेवायचं आहे. त्याऐवजी तुम्ही 1 रुपयाचं नाणं ठेवू शकता. ओटीचे साहित्य आवर्जून ठेवायचे आहे. कुबेर देवताचा फोटो असेल ते ठेवू शकता आणि त्यानंतर अशी पोटली ठेवून आपल्या मुख्य उंबरवट्यावर उजव्या साईडला लावायची आहे. पूजा करायची आहे. अगोदर हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि या मंत्राला आपल्याला या पोटलीबरोबर जप करायचा आहे. तर माता लक्ष्मीचा मंत्र म्हणू शकता किंवा कुलदेवतेचा मंत्र म्हणू शकता, 99 मंत्र म्हणू शकता किंवा आपल्या कुलदेवतेचा एखादा मंत्र असेल तर तो तुम्ही म्हणू शकता. ओम कुलदेवता आहे नमः हा मंत्र म्हणू शकता. आपल्या देवघरामध्ये सर्व मूर्ती आहेत तर त्यांना तुम्ही हार किंवा वस्त्र या दिवशी खरेदी करून अशा पद्धतीने पूजन करू शकता. तर या दिवशी लक्ष्मीपूजनला जेवढं महत्त्व दिलं जातं तेवढंच लक्ष्मीपूजनमध्ये असणाऱ्या जे वही आहे तर त्या वहीला तुम्ही या दिवशी अशा पद्धतीने आणून पूजा करू शकता. तर आपल्या देवघराजवळ जी पूजा मांडलेली आहे तर तिथे आपण या वहीवर स्वस्तिक काढायचं आहे हळदी कुंकाच्या साहाय्याने आणि त्यानंतर मनातील इच्छा लिहावी.
वर्षातच ती इच्छा पूर्ण होते. यावर लक्ष्मी मातेचा फोटो ठेवावा किंवा कुबेर देवता यांचं फोटो ठेवावा आणि त्यानंतर ही वही तुम्ही वापरण्यासाठी घेऊ शकता किंवा लक्ष्मीपूजनच्या पूजेमध्ये ठेवू शकता. तर या वहीमध्ये श्रीराम असा मंत्र 108 वेळा लिहू शकता. या मंत्रामध्ये खूप शक्ती आहे. यामुळे आपल्या घरामध्ये वाईट प्रवृत्तीचा नाश होतो. शत्रुपीडा, नकारात्मकता, नजर बाधा दूर होते. जिथे श्रीराम हे वहीवर लिहिले जाते तिथे रक्षक श्री हनुमान जे आहे तर ते नेहमी राहतात, आपलं संरक्षण करत असतात. किंवा लवकरच प्रगट दिन येत आहे तर तुम्ही या वहीमध्ये तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप देखील लिहू शकता. 108 वेळा लिहू शकता. असा लिखित नामजप केल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा मनोकामना ह्या लवकर पूर्ण होतात. वही ही जी आहे तर पूर्ण मंत्राने भरून ठेवायची आहे. म्हणून या दिवशी तुम्ही अशा पद्धतीने आध्यात्मिक आणि धार्मिक विचारश्रेणी आपल्या मनामध्ये जर ठेवली तर संपूर्ण वर्षभर तुम्हाला धन संपत्ती कधीच कमी पडणार नाही. श्री स्वामी समर्थ गुरुचरित्र पारायण तुम्ही करू शकता. हे पारायण केल्याने घरामध्ये सुखसमृद्धी तर येते पण घरामध्ये पैसाही आकर्षित होतो. पितृदोष नावालाही उरत नाही. 7 पिढ्याचे दारिद्र्य हे कमी होतात. घराची मुलाची इतकी प्रगती होते की कोणीही थांबू शकणार नाही. या दिवशी हरिपाठ देखील तुम्ही खरेदी करू शकता. त्याचबरोबर नवरात्रामध्ये दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे पारायण तुम्ही करता. तर या दिवशी जेव्हा गुढीपाडवा आहे तर त्या दिवशी दुर्गा सप्तशती हा ग्रंथ आणून पूजन करू शकता. ज्यामध्ये घरामध्ये जेव्हा आपण कुलदेवतेचा एखादा ग्रंथाचं पारायण करतो तर त्या घरामध्ये पितृदोष नावालाही उरत नाही. मुलाचं लग्न कार्य योग्य वेळ ठरत असते, त्याला नोकरी लागत असते, कोणतेही कामामध्ये बाधा येत नाही. विश्वास ठेवा. विश्वास तुम्ही ठेवत असाल, तुम्ही हा नियम जर पाळत असाल तर घरामध्ये कधीच तुम्हाला कोणत्या गोष्टीचे संकट अचानक येणार नाही. संकट हे टळेल आणि कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यश मिळेल. तर या दिवशी हनुमान चालीसा किंवा प्रदोष व्रत जेव्हा करतो तेव्हा प्रदोष व्रताचं एक पुस्तक आहे, ग्रंथ आहे, ते सुद्धा तुम्ही विकत आणू शकता. अशा पद्धतीने हेच नियम जर तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी किंवा प्रत्येक सणाच्या दिवशी माता लक्ष्मीचा शुक्रवार आहे त्या दिवशी जर तुम्ही नित्यनेमाने जर पाळत असाल, मंगळवारी पाळत असाल तर तुम्हाला पैशाची कमतरताही भासत नाही. यामुळे आर्थिक स्थैर्य, सुख समृद्धी, पैसा लाभेल. यामध्ये घरातील वातावरण सुगंधी ठेवण्यासाठी अगरबत्ती, धूप किंवा सुगंधी चंदन असेल, अष्टगंध असेल, सुगंधी फुले असेल तुम्ही आणून पूजा करू शकता. रुद्राक्ष माळ किंवा तुळशीची माळ या दिवशी आणून गळ्यात घालावी. तुळशीची माळ जर घरात तुम्ही आणून अशा पद्धतीने गळ्यात जर तुम्ही घालत असाल तर आवर्जून मांसाहारी पदार्थ सोडून सात्विक आहार आपल्याला घ्यायचा असतो. आपल्या शारीरिक आणि मानसिक संतुलन व्यवस्थित राहण्यासाठी, आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी राहण्यासाठी हा नियम पाळला जातो. तर या दिवशी माता लक्ष्मीची आणि श्रीहरी विष्णूची अभिषेक करण्यासाठी आवर्जून शंख आणावा. कारण शंख हे श्रीहरी विष्णूचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं. अभिषेक याने केला जातो श्रीहरी विष्णूचा आणि माता लक्ष्मीचा. कारण लक्ष्मी देवीचा भाऊ जो आहे तर तो शंखाला म्हटला गेलेला आहे. म्हणून आवर्जून अशा पद्धतीने शंख आणून पूजा करावी, अभिषेक करावा. दक्षिणावर्ती शंख किंवा विष्णू शंख आणावा. अशा पद्धतीने गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही जर हे नियम पाळत असाल तर घरामध्ये नक्कीच पैसा हा आकर्षित होतो. घरातील संपूर्ण दारिद्र्य संपते. म्हणून हा व्हिडिओ नक्की शेअर करा. जर तुम्हाला माहिती पूर्ण आणि चांगली वाटली तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. माहिती पूर्ण जर तुम्हाला व्हिडिओ वाटला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेवटपर्यंत नक्की पहा. श्री स्वामी समर्थ हा मंत्र लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा.